हे बघू शकता इकडे तुम्हाला लसूण पाहायला मिळते. हे बघा, तुम्हाला जर गोणी घ्यायची असेल ना तर तुम्हाला 30 रुपये किलो तुम्हाला ही गोणी मिळून जाईल. तर हा माल कुठून येतो तरी साधारण? इंदोर. 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 काय रेट चालू आहे आता सध्या? 8 रुपये किलो तुम्हाला ना इकडे बटाटे पण मिळतील एकदम. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो नाही कल्याणच्या FMC मार्केटला. आपण तिकडे बघणार आहोत की कांदा, बटाटा, लसूण यांचे रेट्स काय आहेत आणि स्वस्त आहेत की महाग आहेत, होलसेलमध्ये आहेत की कसे आहेत ते आपण आज आपल्या व्हिडिओतून बघणार आहोत. तर चला जाऊया आपण पूर्ण FMC मार्केट आज एक्सप्लोर करू आणि तुमच्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जाऊया आपण मार्केट एक्सप्लोर करू आणि तुमच्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला जाऊया. आता ह्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि इथून आहे ना हे पूर्ण आहे, बघू शकता तुम्ही इकडे हे पूर्ण आहे ना FMC मार्केट आहे आणि हे बघू शकता इकडे. तर मित्रांनो, चला जाऊया आपण आता आतमध्ये आणि बघूया कांदा, बटाटा, लसूण. तर बघू शकता तुम्ही इकडे हे बघा पूर्ण गोण्याच भरल्या आहेत इकडे. हे बघा पूर्ण ट्रक भरलेले आहेत इकडे आणि बघू शकता इकडे कांदा, बटाटा, लसूण. हे बघा किती मोठ्या प्रमाणात इकडे कांदे आणि लसूणचे आपल्याला पाहायला मिळते. बघा, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे किती मोठ्या प्रमाणात कांदे आणि बटाटे तुम्हाला पाहायला मिळतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीचे इकडे आपल्याला बटाटे पाहायला मिळते, कांदे पण पाहायला मिळतात. हे बघा, हे बघा ही लसूण. हे बघा किती मोठ्या प्रमाणात इकडे लसूण आहे. दादा ही लसूण कशी आहे? हे बघा ही तुम्हाला 90 रुपये किलो तुम्हाला आहे ना इकडे लसूण मिळून जाईल. हे बघा, हे बघा हे पूर्ण तुम्हाला लसूण आहे ना इकडे पाहायला मिळते. हे बघा, बघू शकता एकदम तुम्हाला होलसेल दरामध्ये इकडे तुम्हाला लसूण मिळेल. हे बघा पूर्ण लसूण आहे. लसूण कशी आहे? हां 120. हे बघा तुम्हाला 120 तुम्हाला नाही लसूणची हे भेटेल. आणि पूर्ण गोणी घ्यायची असेल तर पूर्ण गोणी ओके. तुम्हाला जर ही पूर्ण गोणी घ्यायची असेल ना तर 120 रुपये किलो तुम्हाला ही गोणी मिळून झाली. बघा, आणि इकडे आपल्याला पूर्ण गोणीच मिळते. हे बघा, हे बघू शकता तुम्ही इकडे एकदम फ्रेश आहे लसूण. 120 रुपये किलो तुम्हाला इकडे लसूणचं हे पूर्ण हे भेटेल. 50 ते 55 किलोची ही एकदम गोणी आहे. हे बघा, हे बघू शकता इकडे आपल्याला कांदा पण पाहायला मिळतो. कांदा बघा वेगळा सफेद कांदा आहे, वेगळा अलग अलग व्हरायटीचा. तर कसा किलो आहे हा कांदा? 24 रुपये किलो. हे बघा तुम्हाला 24 रुपये किलो त्याने सफेद कांदे मिळतील. आणि एक पूर्ण गोणी घ्यायची झाली तर 24 रुपये किलो. बघा तुम्हाला ही पूर्ण गोणी घ्यायची आहे होलसेलमध्ये आणि 24 रुपये किलो तुम्हाला मिळेल. बघू शकता तुम्ही इकडे 50 ते 55 किलोची एक गोणी असेल, बरोबर ना? तर 50 ते 55 किलोची तुम्हाला ही गोणी घ्यायची आहे. हे बघा इकडे पूर्ण कांदेच भरलेले आहेत. हे बघा वेगवेगळ्या व्हरायटी. हे बघा तुम्हाला ना इकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे ना कांदे मिळतील. बघा, बघू शकता कसे किलो कांदे? 30 रुपये किलो तुम्हाला नाही कांदे मिळतील. बघा एकदम 30 रुपये किलो. बघा होलसेलमध्ये तुम्हाला इकडे कांदे मिळून जातील. तुम्हाला जर गोणी घ्यायची असेल ना तर तुम्हाला 30 रुपये किलो तुम्हाला ही गोणी मिळून जाईल. पण तुम्हाला पूर्ण गोणी घ्यावी लागेल. आता बटाटे कसे आहेत? ही बघा तुम्हाला 13 रुपये किलो तुम्हाला बटाटे भेटतील. आणि हे दादा 16 रुपये. हे बघा हे तुम्हाला 16 रुपये किलो तुम्हाला हे बटाटे मिळतील. आणि हे दादा हे बघा हे पण 13 रुपये किलो तुम्हाला भेटतील. आणि वेगवेगळ्या व्हरायटी इकडे बटाट्याच्या आहेत. आणि पूर्ण गोणी घ्यावी लागेल ना, पूर्ण गोणी घ्यावी लागेल ना. हे बघा तुम्हाला जर घ्यायची असेल ना इथे तुम्हाला ना पूर्ण गोणी घ्यावी लागेल तरच म्हणजे कमी जास्त होऊ शकते इकडे. आणि इकडे होलसेल मार्केट असल्यामुळे ना तुम्हाला ही पूर्ण गोणी घ्यावी लागते. असं किलोच्या भावामध्ये तुम्हाला मिळेल इकडे. हे बघा कसे घ्या दादा लसूण हे कसे? हे पूर्ण हे बघा होलसेलने तुम्ही घेतलं ना तर तुम्हाला 100 रुपये किलो तुम्हाला भेटेल. आणि पूर्ण गोणी घ्यायची असेल तर हे बघा तुम्हाला 100 रुपये किलो तुम्हाला हे नाही गोणी भेटेल. आणि हे बघा मोठे आहेत एकदम. हे बघू शकता तुम्ही आपल्याला इकडे पूर्ण गोणी घ्यावी लागते. होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला भेटतील. हे बघा वेगवेगळ्या व्हरायटीचे तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. हे बघा सुट्टे पण भेटेल आपल्याला इकडे. हे बघा पूर्ण लसूण बघू शकता तुम्हाला ना इकडे पूर्ण फुल कांदे पाहायला मिळतात. हे बघा पूर्ण गाडी इकडे भरलेले आहेत कांद्याने.
बघू शकता हे पूर्ण मार्केट आहे आणि सध्या मार्केट थोडं डाऊन आहे. 60-65नी तुम्हाला इकडे लसूण पाहायला मिळते आणि त्यासोबतच आहे ना कांदे पण इकडे कमी भावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि बघू शकता तुम्ही इकडे पूर्ण हे ना FMC मार्केट आहे. कांदा, बटाटा, लसूण या सर्व गोष्टी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तुम्ही हे पूर्ण इकडे शॉप आहेत, तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. आणि इकडे ना तुम्हाला छोटासा स्मॉल बिझनेस किंवा असं काय करायचं असेल ना कांदा, बटाटा, लसूणचा, तर तुम्ही इकडून येऊन आहे ना तुम्ही छोटासा व्यवसाय करू शकता. आणि सध्या तरी मार्केटचा रेट जो आहे ना तो कमी झाला आहे. आता सध्या कांद्याचा भाव पण कमी झाले, तर तुम्ही इकडे येऊन ना घेऊ शकता. पूर्ण इकडे कांदे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण लसूण वगैरे मिळते आपल्याला इकडे. हे बघा पूर्ण हे FMC मार्केट आहे. हे बघा पूर्ण FMC मार्केट आहे. काही पूर्ण कांद्याची गोण आहे. ही कांद्याची गोण तरी पण 50 ते 55 किलो असेल ना. हे बघा ही कांद्याची गोण आहे ना तुम्हाला 50 ते 55 किलोची पूर्ण घ्यावी लागते, तेव्हा आपल्याला कमी भावामध्ये इकडे होलसेलने आपल्याला मिळते. हे बघा पूर्ण हे कांद्याचं सेक्शन आहे. हे बघा हा कांदा कुठून येतो तरी पण? हे बघा हा कांदा आहे ना आपल्या नाशिकवरून येतो. हे बघा तो मोठा कांदा एकदम आणि सुका आहे पूर्ण, तुम्ही घेऊन जाऊ शकता इकडून. हे बघा कांदे पाहायला मिळतात पूर्ण. आणि पूर्ण बघाल ना इकडे हे शॉप पूर्ण कांद्यांचं भरलं आहे. बघा कांदा कसा किलो आहे? 32. हा बघा 32 हे तुम्हाला कांदा मिळेल. वेगवेगळ्या व्हरायटीचा इकडे कांदा आपल्याला पाहायला मिळतो. हे बघा हा थोडा साईज हा बघा हा 35 रुपये किलो तुम्हाला भेटेल. आणि हा दादा हा पण 35वालाच आहे. एकदम मोठा कांदा आहे एकदम. आणि हा तो पण 35. हे बघा हे 35 रुपये किलो तुम्हाला भेटेल. त्याची साईज पण एकदम मोठी आणि व्हरायटी पण चांगली आहे ना, क्वालिटी पण चांगली आहे. हे बघू शकता इकडे तुम्ही. बटाटे पण आहेत. बटाटे कसे येतात? बटाटे ते 19 रुपये इंदोर. हे बघा इंदोर बटाटा आहे. 19 रुपये किलोने तुम्हाला भेटेल. आपल्याला ही पूर्ण गोणी घ्यावी लागते ना. हे बघा ही आपल्याला ना पूर्ण ही गोणी घ्यावी लागते ह्या पूर्ण ह्याची. आणि 19 रुपये किलोने तुम्हाला हा इंदोरी बटाटा मिळेल इकडे. हे बघा आणि इकडे वेगवेगळ्या व्हरायटीचे. हे हा कांदा कसा आहे दादा? हा बघा हा 32 रुपये किलोने आहे. हे सुका कांदा आणि एकदम क्वालिटी पण एकदम भारी आहे. हे बघा आपल्याला इकडे लसूणच्या वेगवेगळ्या व्हरायटी इकडे पाहायला मिळतात. हे बघू शकता तुम्ही इकडे. हे बघा आता लसूण कशी किलो आहे? 60 रुपये. हे बघा 60 रुपये किलो तुम्हाला लसूण मिळेल. वेगवेगळ्या नवीन जुने सर्व आपल्या क्वालिटीच्या इकडे आपल्याला लसूण पाहायला मिळतं. हे बघा सफेद कांद्याचं पूर्ण इकडे आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. बघा पूर्ण सफेद कांदा इकडे बघू शकता तुम्ही. इकडे पूर्ण सफेद कांद्याचं सेक्शन आहे. सफेद कांद्याचं रेट काय आता सध्या? 20 रुपये. तुम्हाला ना सफेद कांदा ना 20 रुपये किलो तुम्हाला भेटेल. पण तुम्हाला सफेद कांद्याची इकडे तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळते. हे बघा पण तुम्हाला ही 40 किलोची गोणी घ्यावी लागेल. हे बघा तर हे बघू शकता. हे दादांचं इकडे शॉप आहे आणि दादा तुम्हाला सांगते. तर हा माल कुठून येतो तरी साधारण? इंदोर. अजून कुठून येतो? अजून MP पण UP पण. UP. ओके. तर आता कांद्याचा रेट काय तरी पण कमी आहे का जास्त? 31-32 म्हणजे थोडं स्वस्त आहे. तर आपल्याला ते पूर्ण गोणी घ्यावी लागते की कसं सुट्टे पण मिळतात? सुट्टे नाही मिळत अजिबात. तर पूर्ण गोणीच घ्यावी लागते कांदा, बटाटा, लसूणची पूर्ण. ओके. तर आता सध्या मार्केट कसा म्हणजे महाग आहे स्वस्त आहे कसं आहे? म्हणजे कमी जास्त होऊ शकते. कमी जास्त होते. पूर्ण बल्क क्वांटिटीमध्ये घेतलं तर वगैरे कमी जास्त होईल. ओके. तर कमी जास्त होऊ शकते इकडे. ओके थँक्यू दादा. तर हे बघू शकता तुम्ही दादांची प्रतिक्रिया तुम्ही इकडे ऐकलीत की आता सध्या कांदा तरी थोडा स्वस्त आहे, पण तुम्ही ते बल्क क्वांटिटीमध्ये जर तुम्ही घेऊन गेलात ना तो तुम्हाला अजून कमी किमतीमध्ये तुम्हाला इकडे मिळून जाईल कांदा. तर बटाटे पण आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. दादा ही कशी किलोने लसूण? एक कली 80 रुपये किलो. हे बघा तुम्हाला 80 रुपये किलो एक कली. हे बघा 1 कली लसूण आहे ना तुम्हाला 80 रुपये किलो तुम्हाला मिळेल. हे बघा 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. 60 रुपये ही वाला 60 रुपये. हे बघा ही वाला ही आहे ना तुम्हाला 60 रुपये किलो तुम्हाला इकडे मिळेल. आणि हे बघा इकडे पूर्ण व्हरायटी आहे यांच्याकडे. उटी माल आहे. हे बघा हे कुठून येत असेल तरी पण ही लसूण? MP. हे बघा MP ची लसूण आहे इकडे. ओटी. ओके. तर ही कशी किलो आहे?
हे 65 रुपये किलो. हे बघा हे तुम्हाला 65 रुपये किलो तुम्हाला मिळेल. ठीक आहे, किती किलोची गोणी असेल तरी पण? 50-60 किलो. हे बघा 50-60 किलो 50-60 रुपये किलोची ही गोणी आहे पूर्ण. 55 रुपये समोर आहे. देसी माल आहे. हे बघा हे तुम्हाला 55 रुपये किलो तुम्हाला ही गोणी भेटू शकते इकडे किलोने. हे बघा पूर्ण व्हरायटी आहे तुमच्याकडे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण लसूणचं सेक्शन आहे हे बघा. तिकडे पण आपल्याला पाहायला ना तर तिकडे पण आपल्याला लसूण पाहायला मिळतं आहे. हे बघा हे बघा तुम्हाला इकडे बटाटे पण पाहायला मिळतात. वेगवेगळ्या व्हरायटीचे इकडे बटाटे आहेत. हे बघा हे दादा कसे आहे बटाटे? हे बघा हे तुम्हाला 18 रुपये किलो तुम्हाला बटाटे मिळेल आणि हा 15 रुपये किलो तुम्हाला भेटेल. थोडं फरक आहे याच्यामध्ये. हे बघा तर मित्रांनो ह्या मार्केटला येण्यासाठी आहे ना आपल्याला कल्याण स्टेशनवरून आहे ना कल्याण स्टेशनला वेस्टला उतरायचं आहे आणि वेस्टवरून तुम्ही ह्या मार्केटला ऑटोने तुम्ही येऊ शकता. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण आहे ना FMC मार्केट आहे इकडे. हे बघा पूर्ण खूप मोठं मार्केट आहे इकडे. FMC पूर्ण असे सेक्शन आहेत. फ्रूट्स फ्रूट्स परत कांदा बटाटा लसूण यांचे पूर्ण सेक्शन आहेत इकडे पूर्ण. तर तुम्ही बघू शकता इकडे. आणि इथे ना आपण हा मार्केटला एक्सप्लोर केला आता. तर बघितलं आपण कांद्यांचे भाव बटाट्याचे भाव लसूणचे भाव सर्व आपण बघितले. तर इकडे ना काही जास्त तर कधी कमी ह्या मार्केटमध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला दर दिवसाला ना इकडे त्यांचे रेट्स चेंज होत राहतात. म्हणजे आज कमी तर उद्या जास्त असं काय असतं इकडेचं भाव. तर तुम्ही आलात ना तर तुम्ही येऊ शकता इकडे. आणि जर तुम्हाला कधी कमी किमतीत आणि बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला जर इकडे होलसेलमध्ये घ्यायचे असेल ना तर कांदा बटाटे लसूण तर तुम्ही इकडे घेऊ शकता. तर चला तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.